गोंदिया जिले में बढ़ती गर्मी और पानी संकट को लेकर उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय पर जोरदार आंदोलन किया। जिले में तापमान 44 डिग्री तक पहुंच चुका है, लेकिन इसके बावजूद शहर में नियमित जलापूर्ति नहीं हो रही। स्थानीय लोगों का आरोप है कि जो पानी सप्लाई किया जा रहा है वह भी गंदा और दूषित है, जिससे नागरिकों के स्वास्थ्य पर खतरा मंडरा रहा है। इसी मुद्दे को लेकर पार्टी के जिला प्रमुख पंकज यादव के नेतृत्व में सैकड़ों महिलाएं मटका लेकर कार्यालय पहुंची और अधिकारियों के खिलाफ नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने नियमित और स्वच्छ पानी की मांग करते हुए कार्यालय परिसर में मटके फोड़कर विरोध जताया। आंदोलन के बाद अधिकारियों को ज्ञापन सौंपा गया और जल्द समस्या समाधान की मांग की गई। त्यांच्या एरियाजमध्ये आधी जे 2 वेळ पाणी यायचं ते आता एकच वेळ येते ते पण म्हणजे ॲडिक्वेट क्वांटिटी नाहीये पाण्याची आणि ते आलं तरी पण ते गढूळ पाणी आहे. अशा 3 त्यांच्या कंप्लेंट्स 3 आणि चौथी एक की अशी परिस्थिती असून सुद्धा त्यांना बिल देण्यात येते. ठीक आहे, तर त्यांचं हे आहे की आम्ही बिल कशाला भरायचं का, जेव्हा आम्हाला जेव्हा पिण्यालायक पाणीच नाही मिळत आहे तर बिल कशाला भरायचं. तर हे त्यांच्या 4 मागण्या होत्या. मी त्यांना हे सांगितलं की मी त्या एरियाची पाहणी केली. ते सुंदरनगर जो एरिया आहे आणि गोंदियातला सावित्रीबाई फुले वार्ड जो आहे, हे 2 एरियाज आहेत जिथे पाणी जात नाही. हे आम्हाला पण ठाऊक आहे. पण त्याचं कारण असं आहे की ते एरियाज बहुतेक थोडे एलिव्हेशनवर आहेत, तर तिथे पाणी द्यायला आपल्याला नवीन पाईपलाईन घालावे लागतील. आमचं सबडिव्हिजन जे पाईपलाईन्स घातलेले आहेत त्याचं मेंटेनन्स अँड रिपेअरचं सबडिव्हिजन आहे आणि जे पाईपलाईन घालण्याचं काम आहे ते नगरोत्थान एक स्कीम आहे, तिथे नगर परिषद घालणार आहे. पाईपलाईन घालण्याचं काम आमचं नाही, आमचं मेंटेनन्स अँड रिपेअरचं काम आहे. आता जे त्यांना गढूळ पाणी येतं किंवा पाणी येत नाही त्याच्याबद्दल आम्ही हे करू शकतो की आम्ही तिथे टँकर पाठवू शकतो त्यांच्या गरजेपुरतं. तिथे जेव्हा त्यांची डिमांड असेल तेव्हा तिथे टँकर पाठवू शकतो.